नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात सोलापुरातून. सोलापुरामध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. मोहोळमधल्या पांढरे वस्तीला याचा फटका बसलाय. अनेक घरं आणि जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत. सोलापुरातील पांढरे वस्ती पाण्याखाली गेली आहे. याची ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. जय महाराष्ट्रवर ही ड्रोन दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे पांढरे वस्ती ही पाण्याखाली गेली आहे. छतापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सोलापुरातील ही दृश्य आहेत. मोहोळमधली पांढरे वस्ती ही पाण्याखाली गेलेली आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्यातच मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे ही संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे. तर शेतांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय. ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आपण जय महाराष्ट्रावरती पाहतोय. शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मुसळधार पावसामुळे हे नुकसान झालंय. तर अनेक शेतांमध्ये तलावासारखं पाणी साचलंय, त्यामुळे इथल्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. तर ही पांढरे वस्ती आपण पाहतोय पाण्याखाली गेली आहे. शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. वस्ती पाण्याखाली गेलेली आहे. शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. गुरंढोरं सुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. मुसळधार पाऊस बरसलेला आहे, त्यातच नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळं शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतींचं प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास हा आता हिरावून चाललाय. तर मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसलेला आहे, त्यातच सगळ्यात मोठा फटका हा मराठवाड्याला बसला. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. काही ठिकाणी मानवी वस्तीमध्ये गावागावांमध्ये हे पाणी शिरलं, त्यामुळं घरातील संसार उपयोगी वस्तू सुद्धा खराब झालेल्या आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचं, इथल्या नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आता शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली आहे. ही ड्रोनद्वारे टिपलेली दृश्य आहेत सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यातील ही दृश्य आहेत. पांढरी वस्ती ही पाण्याखाली गेलेली आहे. आजूबाजूला संपूर्ण पाणी हे आपल्याला दिसतंय. घरांच्या छतापर्यंत हे पाणी गेलंय, त्यामुळं शेतातील शेती पिकांचं किती नुकसान झालं असेल याचा अंदाज येतोय.